स्वागत आहे माझ्या किचनमध्ये आपल्या सर्वांचं। आज आपण बनवूया भेंडीची एक नवीन रेसिपी, भेंडी टिक्का मसाला। भेंडी तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने नक्कीच बनवत असाल, पण अशा पद्धतीने तुम्ही भेंडी कधीच नसेल बनवली। या पद्धतीने तुम्ही जर का भेंडी बनवली ना, तुम्ही सुद्धा या भेंडीच्या भाजीचे नक्की फॅन व्हाल। ही भेंडीची नवीन रेसिपी आपण पण नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका। रेसिपीला सुरुवात करूया। ही आहे मी 1 पाव भेंडी। भेंडीची पुढची आणि मागची साईड काढून टाकायची आणि याचे जर छोटी असेल तर 2 पीस करा आणि मोठी असेल तर मग 3 पीस करा याचे। आणि याला मधून थोडासा कट द्यायचा। पूर्ण कट करू नका, फक्त अशी कट करा। अशा पद्धतीने ही सर्व भेंडी चिरून घ्यायची। भेंडी आधी स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आणि नंतर चिरायची। मिक्सरच्या भांड्यामध्ये 7 ते 8 काजू घेतलेत। फक्त काजू आधी थोडे बारीक करून घ्यायचे मिक्सरला लावून। काजूची पावडर तयार केली। हा घेतला आहे 1 मीडियम साईजचा टोमॅटो। याची सुद्धा आता आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायची मिक्सरला लावून। ही पेस्ट आता थोड्या वेळ आपण एका साईडला झाकून ठेवून देऊया। भेंडीसाठी आता मॅरिनेशन तयार करून घ्यायचं। त्यासाठी घेतलं मी हे अर्धी वाटी दही, 1 टीस्पून घ्यायची लसूण अद्रकची पेस्ट, 1 टीस्पून काश्मीरी लाल तिखट। हे घेतलं आहे मी सत्तूचं पीठ। तुमच्याकडे हे पीठ नसेल तर तुम्ही बेसन भाजून ते सुद्धा घेऊ शकता। 1 टेबलस्पून बेसन भाजून घ्यायचं आणि ते नंतर याच्यामध्ये टाकायचं। माझ्याकडे ऑलरेडी सत्तूचं पीठ होतं त्याच्यामुळे मी हे वापरते। हे मात्र तुम्ही स्किप करू नका। 1 टीस्पून कसुरी मेथी, 1 टीस्पून घ्यायचं आहे धना पावडर, 1 टीस्पून जिरा पावडर, अर्धा टीस्पून चाट मसाला, अर्धा टीस्पून घ्यायचा आहे गरम मसाला, 1/4 टीस्पून हळद आणि चवीनुसार म्हणजे टेस्ट प्रमाणे मीठ घ्या। हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। हे तयार झालं आपलं भेंडीला लावण्यासाठी मॅरिनेशन। याला थोड्या वेळ एका साईडला झाकून ठेवून देऊ। कढईमध्ये तेल तापायला ठेवलं। भेंडी आता हाय फ्लेमवर 2 बॅचेसमध्ये तळून घ्यायची। एकचदा एवढी तळल्या जाणार नाही आणि त्याची भेंडी तळायला जास्त वेळ लागत पण नाही। तुम्हाला जर भेंडी तळून नसेल घ्यायची तर तुम्ही कढईमध्ये थोडंसं तेल टाकून अगदी सिंपल थोडी फ्राय करून घ्या, तसं सुद्धा चालतं। भेंडी आता छान तळल्या गेली, काढून घ्यायची आणि दुसरी राहिलेली भेंडी सुद्धा याच पद्धतीने तळून घ्यायची। भेंडी तळताना खूप क्रिस्पी पण करू नका, थोडा हिरवा कलर राहील अशी भेंडी ठेवा। ही पण छान शिजूनच जाते तेलामध्ये टाकल्यानंतर। हे जे आपण मॅरिनेशन तयार केलं होतं त्यात टाकते मी 1 टेबलस्पून तेल। तळलेली भेंडी यात टाकून याला मॅरिनेट करून ठेवायचं। सर्व भेंड्यांना मसाला व्यवस्थित लागला पाहिजे। चमच्याने किंवा स्पॅच्युलाने सर्व एकत्र करून मसाला व्यवस्थित लावून घ्यायचा। यावर आता 15 मिनिट झाकण ठेवून याला मॅरिनेट व्हायला ठेवून द्यायचं। 15 ते 20 मिनिट मात्र तुम्ही याला मॅरिनेट नक्की होऊ द्या। 20 मिनिट झाले भेंडीला मॅरिनेट करून। आता आपण बनवूया। गॅसवर कढईमध्ये मी 2 मोठे चम्मच तेल तापायला ठेवलं। त्यानंतर त्यात टाकायचं जिरे, 1 मीडियम साईजचा बारीक कापलेला कांदा। कांदा थोडा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतवून घ्यायचा। कांदा थोडा फ्राय केल्यानंतर त्यात टाकायची ही काजू आणि टोमॅटोची तयार करून ठेवलेली पेस्ट। याला व्यवस्थित हलवून घ्यायचं। जोपर्यंत याला चांगलं तेल सुटत नाही तोपर्यंत हे परतवून घ्यायचं। तेल छान आता सेपरेट झालं दिसतंच आहे, म्हणजे हा मसाला एवढा जो आपण टाकला आहे तो छान व्यवस्थित परतवला गेला। यामध्ये आता टाकायची ही आपण मॅरिनेट करून ठेवलेली सर्व भेंडी। भेंडी टाकल्यानंतर पुन्हा व्यवस्थित हलवून घ्यायचं याला
आणि गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची सुरुवातीला. आता मी गॅसची फ्लेम मीडियम करते, म्हणजे मसाला पटपट परतवला जाईल. याला सुद्धा पुन्हा तेल सेपरेट होईपर्यंत शिजवून घ्यायचंय मसाल्याला. भेंडी तर आपण तळलेलीच आहे, फक्त तेल सेपरेट झालं पाहिजे. गॅस मीडियम करून याच्यावर ठेवते मी थोडं झाकण. 3 ते 4 मिनिटासाठी याच्यावर झाकण ठेवा आणि गॅस कमी किंवा मीडियम करा. 3-4 मिनिट झाल्यानंतर आता झाकण काढून बघायचं. तेल मस्त सेपरेट झालं अगदी. सर्वात शेवटी यामध्ये टाकायचं आता ही फ्रेश क्रीम. मी तर घरचीच घेतलेली आहे. घरी जे आपण दूध घेतो त्यालाच मी थोडंसं त्याच्यावर जी मलाई आली होती त्यालाच मी चमच्याने थोडं फेटून घेतलं. ही घेतली आहे मी 2 टेबलस्पून. तुम्ही थोडी कमी जास्त आवडीनुसार करू शकता. फ्रेश क्रीम टाकल्यानंतर पण एकदा पुन्हा गॅसची फ्लेम हाय करून याला हलवून घ्यायचं. पुन्हा गॅस कमी करून फक्त 2 मिनिटांसाठी याच्यावर झाकण ठेवा. 2 मिनिटांनंतर झाकण काढून बघूया. आपली पनीर टिक्का मसाला भेंडी खाण्यासाठी अगदी तयार आहे. किती छान दिसत आहे आणि सुगंध तर खूप छान येतोय. थोडीशी कोथिंबीर. आता सर्व करायला तयार आहे. गॅस मी आता बंद करते आणि पुन्हा 1 मिनिट झाकण ठेवून तशीच राहू देते आणि मी नंतर सर्व करते. तयार झाला गरमागरम भेंडी टिक्का मसाला. तर आपण पण ही न्यू रेसिपी नक्की ट्राय करा. पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.